नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून घ्या, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आणि आजचा संडे आपल्या या एपिसोडसोबत एन्जॉय करा. मित्रांनो, ठरलं तर मगचा आजचा भाग सुरू होतो. आता बघा, सायली चांगलाच धडा शिकवणार आहे या प्रियाला. आता ही प्रिया रोज अन्न वाया घालवत असते, म्हणून आता सायली तिला अन्नाची किंमत जाणवून देणार आहे सगळ्यांसमोर. आणि त्यानंतर आता सायली महिपतच्या घरात जाण्याचा प्लॅनसुद्धा बनवणार आहे. आणि साक्षीचं अर्ध लॉकेट सायली आता शोधून काढणार आहे. बघूया कसं काय झालं ते. आजचा भाग सुरू होतो. सायली आता विमलला सगळ्यांच्या हाती ते बियाचे पाकिट द्यायला लावते. आणि त्यानंतर आता सायली म्हणते की आज आपण सगळ्यांनी आपली बाग साफ करायची आहे आणि त्यानंतर थोडी शेती पण करायची आहे. तर ही प्रिया लगेच म्हणते, शेती बिती मी नाही करणार, मी चालले. तर आता पूर्णाजी म्हणतात प्रियाला, थांब तन्वी, जे ठरलं आहे ना ते पार पाडूयात. आता सायली सांगू लागते एकेकाला. पहिले सायली आता प्रतापला सांगते की बाबा तुमच्याकडे ना भेंडीच्या बिया आहे. आणि आता नंतर ती कल्पनाला सांगते तुमच्याकडे टोमॅटोच्या. पुढे आता सायली सांगते की अश्विन भाऊजी तुमच्याकडे मिरचीच्या बिया आहेत. त्यानंतर आता सायली अर्जुनला सांगते की तुमच्याकडे जे आहेत ना ते दुधी भोपळ्याच्या बिया आहेत. आता अर्जुन स्माईल करतो आणि असं म्हणतो. त्यानंतर बघा, आता सायली सांगते पूर्णाजीला तुमच्याकडे पडवळाच्या बिया आहेत. त्यावर आता पूर्णाजी आनंदाने म्हणतात की हो. आता ही प्रिया बघू लागते त्या पाकिटाकडे. तर सायली म्हणते, आणि प्रिया तुझ्याकडे कुठल्या बिया आहे त्या सांगू शकशील का? वाचता येतं? तर त्यावरचं नाव वाचत आता ही प्रिया म्हणते ते काय, दोडकं, वांगी आणि गवार. त्यावर आता पूर्णाजी म्हणतात की वा. पुढे आता बघा, सायली म्हणते ह्या त्याच भाज्या आहे ज्या तू वाया घालवतेस. आता अर्जुन हसू लागतो. त्यानंतर आता सायली सगळ्यांना एकदम उत्साहाने म्हणते, काय मग करायची का शेतीला सुरुवात? तर सगळेजण आता मान्य करतात. तर आता बघा, अश्विन नाक खूप असतो आणि म्हणतो, पण हे काय शेती बेती करायची काय गरज आहे? अरे बाहेर केवढा पाऊस पडतोय, हात सारे चिखलाने भरभटतील. आता इकडे प्रिया म्हणते तेच तर. पण बघा, आता सायली त्याला उत्तर देते आणि म्हणते, अश्विन भाऊजी तुम्ही असं कसं म्हणताय? आपण जे अन्न खातो त्याचं बी कुठल्या तरी शेतकऱ्याने पेरलेलंच असतं ना. त्याला पण ऊन लागलेलं असतं, पावसाचा मारा त्याने सोसलेला असतो आणि त्याच्याही हाताला माती लागली असते. पण त्याने जर आळस केला तर आपण उपाशी राहू, हो की नाही? पुढे आता सायली प्रियाकडे बघते आणि म्हणते, पण आपल्या घरात कोणीतरी याचा विचारच करत नाही आहे. मित्रांनो, खरंच आपले शेतकरी मित्र आहेत म्हणून आपल्याला आता रोज अन्न खायला मिळतं. तुमच्याकडे सुद्धा कोणी शेतकरी असेल, तुमचे वडील वगैरे, तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि गर्व असायला पाहिजे आपल्या सगळ्यांना त्यांच्यावर. असं आता सायली टोमणं मारते या प्रियाला आणि म्हणते, त्या शेतकऱ्याने राबून केलेल्या मेहनतीची कोणाला किंमतच नाही आहे, कदरच नाही आहे. त्यावर आता ही प्रिया लगेच म्हणते, पुरे मुद्दा आला माझ्या लक्षात, पुरे. आता सायली म्हणते, पुरे? अगं इतक्यात पुरे कसं? आता त्या शेतकऱ्याचे कष्ट आपण जोपर्यंत अनुभवत नाही ना तोपर्यंत आपल्याला काय कळणार त्यांनी किती मेहनत केली ते. आणि त्यानंतर आता सायली अश्विनकडे बघत म्हणते की जोपर्यंत आता आपण थेंब गाळत नाही ना, आपला घाम नाही गाळत, तोपर्यंत आपल्याला शेतकऱ्याने गाळलेल्या घामाची किंमत नाही कळणार. आणि मग आता ही सायली म्हणते प्रियाला, आणि मग असं नाक मुरडून ताट बाजूला करताना तू विचार करशील, ते पण 10 वेळा. आता हळूहळू हे सगळ्यांना पटत असतं. इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि प्रतिमा आता आपली विचार करत बसली असते, कारण प्रियाने जे काही केलं त्याचा तिला त्रास होत असतो. तिथे आता रविराज येतो आणि म्हणतो, चला प्रतिमा निघूया. आणि त्यानंतर आता रविराजचं लक्ष प्रतिमाकडे जातं, कारण तिने हो नाही काहीच उत्तर दिलं नसतं आणि प्रतिमा आपल्याच विचारात गुंग असते. त्यानंतर रविराज परत एक हाक मारतो आणि म्हणतो, प्रतिमा. तिथे आता सुमन येते आणि म्हणते, भाऊजी तुम्ही बाहेर निघालात का? त्यावर आता रविराज म्हणतो की हो, प्रतिमाची डॉक्टरकडे अपॉइंटमेंट आहे आणि डर्मॅटॉलॉजिस्टकडे सुद्धा जाणार आहे आम्ही. शेवटचं सेटिंग आहे, तिचं शेवटचं सेशन आहे. तर बघा, आता पूर्ण खचली आहे प्रतिमा आणि म्हणते, कसलाही काहीही उपयोग नाही होणार आहे. आता सुमन म्हणते, वहिनी असं काय म्हणताय, तुमच्या चेहऱ्यावरचे डाग इतके कमी झालेत? ते उपचारमुळेच ना. तर आता प्रतिमा म्हणते की उपचार माझ्या मेंदूवर सुद्धा सुरू आहेत सुमन, पण त्याने काय फरक पडला? मला पूर्वीच आता काही आठवत नाहीच आहे, उलट आता मी काल परवाच्या घडलेल्या गोष्टी सुद्धा विसरायला लागली आहे. तर बघा, आता नागराज सुद्धा म्हणतो की हो एक्झॅक्टली वहिनी, मलाही तुझी आजकाल खूप काळजी वाटायला लागली आहे. तर आता बघा, रविराज म्हणतो, अगं प्रतिमा, छोट्या छोट्या गोष्टी सगळेच विसरतात. त्यावर आता प्रतिमा म्हणते की पण मी एखादी गोष्ट करते आणि मी ते केली आहे, मला हेच कळत नाही. बघा ना, आता पूर्णाजीला माझ्या फोनवरून जो मेसेज गेला तो मी कधी केला आणि का केला मला काहीच आठवत नाही आहे. त्यानंतर आता प्रतिमा म्हणते रविराजला, तुमचं असं होतं? त्यानंतर आता दुःखी होत आपली प्रतिमा म्हणते की माझ्या उपचारावर तुम्ही पैसे व्यर्थ वाया घालवतायत रविराज. मला नाही वाटत माझी स्मृती कधी परत येईल म्हणून. आणि आता हळूहळू मी सगळंच विसरून जाणार की काय माहिती. आता नागराज खूप आनंदी होत असतो हे ऐकून. तर आता बघा, रविराज म्हणतो प्रतिमाला, हे बघ ते आता डॉक्टरांना ठरू दे.
अगं प्रतिमा, तू स्वतः जर असा आत्मविश्वास गमावून बसलीस तर कसं चालेल? पुढे आता रविराज प्रतिमाला समजावून सांगतो आणि म्हणतो, कसं आहे प्रतिमा, आपला अपघात, त्यानंतर तुला झालेला स्मृतिभ्रंश आणि त्यानंतर बरीच वर्ष एकटीने भरकटत काढलेलं आयुष्य, या सगळ्यातून बाहेर पडणं फार अवघड आहे, मला मान्य आहे. पण तरीही सुद्धा तू ठामपणे उभी राहिली आहेस ना, आणि आपल्या कुटुंबियांसोबत, आपल्या सगळ्यांसोबत तू नॉर्मल आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतेस ना. मग थोडेफार चढ उतार येणारच ग. अगं मग हारून कसं चालेल? आणि त्यानंतर आता प्रतिमा विचार करू लागते आणि सीन शिफ्ट होतो. आता प्रतापसुद्धा मान्य करत असतो सायलीची गोष्ट आणि म्हणतो हो. आणि त्यानंतर प्रताप म्हणतो की आपल्या ताटात जे अन्न येतं ते करण्यामागे त्या बाईची किती मेहनत असेल हे आपल्या लक्षातच येत नाही. पुढे प्रताप म्हणतो, आणि बघा ना, कल्पना, सायली, विमल आपल्या किती आवडीनिवडी जपतात आणि प्रियाचं आता प्रताप नावसुद्धा घेत नाही. तर आता सायली म्हणते की हो ना, विमलताई तर पूर्णाजीचं सगळं पथ्य लक्षात घेऊन स्वयंपाक करते. आणि पूर्णाजी आता विमलला हाताने शाबाशी देत असतात. त्यानंतर सायली म्हणते की आणि अश्विन भाऊजींना कोशिंबीर आवडते, म्हणून आता आई न चुकता त्यांच्या डब्यात नेहमी कोशिंबीर देते. पुढे आता सायली म्हणते, एखादी गृहिणी जेव्हा स्वयंपाक करते ना प्रिया, तेव्हा ती स्वतःची तहान भूक हरपवून सगळं स्वयंपाक करत असते. आणि आपण काय करतो, शी ही भाजी मला आवडत नाही असं म्हणून आपण बाहेरचा पिझ्झा मागवतो. आणि आता प्रियाला काही इलाज नसतो आणि हे ऐकूनच घ्यावं लागत असतं. पुढे आता सायली म्हणते, अगं कसं आहे ना प्रिया, त्या गृहिणीने चुलीची धग सोसलेली असते तिथे उभं राहून, तिने मेहनत केलेली असते, त्याचं काय? आणि त्यानंतर ते उगवण्यासाठी ज्या शेतकऱ्याने शेतात नांगर फिरवलेला असतो त्याचं काय? पुढे सायली म्हणते, कसं आहे ना प्रिया, जे दिसायला महाग असतं ना ते शरीराला सुद्धा तितकंच महाग असतं. आणि आता भाज्यांपेक्षा या बाकी गोष्टींची किंमत आपणच तर करून ठेवली आहे ना. तर हिला तर सगळं बोरिंग वाटत असतं प्रियाला. पण आता पूर्णाजी म्हणतात की हो ना, मला पटतं हे सगळं. घरात शिजणाऱ्या अन्नाची किंमत तेव्हाच कळेल जेव्हा ते आपण स्वतः उगवू. मग आता सायली म्हणते, आता सगळ्यांनी आपण आपल्या हाती ज्या या बिया आहेत ना त्या कुंड्यामध्ये आता पेरायच्यात. पुढे सायली म्हणते, आणि हो, फक्त आता बिया पेरून थांबायचं नाही हा, त्या कुंड्यांमध्ये जी रोपं आली आहेत ना की ती रोपं काढून आपल्या बागेत सुद्धा लावायची आहेत. त्यावर आता सगळेजण हो असं म्हणतात आणि मान्य करतात. पुढे सायली म्हणते, नंतर त्या रोपांची सुद्धा देखरेख करायची आहे, त्याला जास्त ऊन लागणार नाही आणि पाऊस लागणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे सगळ्यांनी. त्यानंतर त्या सायली सगळ्यांना विचारते, करायची का मग सुरुवात? आता प्रताप म्हणतो, चालेल, मला तर मान्य आहे. आता ही प्रिया बघूच लागते प्रतापकडे. तर आता प्रताप म्हणतो कल्पनाला, एक कल्पना अशी तोंड पाडून काय उभी आहे, चल कामाला लागूया. तर कल्पना म्हणते की हो करते. त्याआधी आता पूर्णाजी म्हणतात की थांबा, सुरुवात मी करेल. तर आता सायलीला खूप आनंद होतो. सायलीला आनंद झाल्यावर आता इकडे अर्जुन म्हणतो की थांब थांब पूर्णाजी, तू इथेच बस, मी तुला कुंडीत माती घालून देतो, तू फक्त बिया टाक, ओके. त्यानंतर आता पूर्णाजी हसतात आणि म्हणतात बरं. त्यानंतर आता सगळी आपापल्या कामाला लागतात आणि छान असे एकत्र मिळून असा उपक्रम करू लागतात आणि आपले रोपं लावू लागतात, म्हणजेच बिया पेरू लागतात. आणि सगळेजण खूप आनंदी असतात हे सगळं करताना, प्रिया सोडून बरं का, कारण अश्विनसुद्धा आता यामध्ये रमलेला असतो. आणि आता सायलीला सुद्धा हे सगळं बघून खूप आनंदी होत असते, ती खूप आनंद होत असतो तिला. सगळेजण छान मिळून बेसडून काम करत असतात. आणि बघा प्रेक्षकांनो, आता कल्पना आणि सायलीला एकत्र काम करताना बघून अर्जुनला खूप आनंद होतो. आणि अर्जुन आता सायलीकडे बघतच राहतो की तशी सगळ्यांसोबत सायली मिक्स होती आहे ते आणि सगळ्यांची कशी मदत करते आहे ते. त्यानंतर त्या सायली अर्जुनकडे सुद्धा येते, पण आता अर्जुन त्याच्याकडे बघतच राहतो. त्यानंतर सायली आता त्याला भाणावर आणते. आता अर्जुनसुद्धा आणि सायली दोघे मिळून छान अशी माती बनवतात, तर त्यात बिया पेरत असतात. इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि आता हा नागराज म्हणत असतो की दादा, मी काय म्हणतो, वहिनीला जर या ट्रीटमेंटचा, या सगळ्यांचा मनस्ताप होत असेल तर कशाला करायची ही ट्रीटमेंट? अरे दादा, या ट्रीटमेंटचा अट्टहासच कशासाठी? आता सुमनला हे जरा विचित्रच वाटतं. आता बघा नागराज डिमोटिवेट करत असतो आणखी इथं प्रतिमाला आणि म्हणतो की दादा, हे बघ, तिच्या मनातच जर का नसेल तर मला तर वाटतं की ही ट्रीटमेंट आपण थांबवायला हवी. शेवटी आपल्याला वहिनीचा आनंद महत्त्वाचा आहे, तिची स्मृती नाही. तर आता रविराज म्हणते, अरे नागराज, या सगळ्या ट्रीटमेंटचा मनावर थोडाफार ताण तर येणारच ना, पण आपली प्रतिमा या सगळ्यांना खचून जाणारी नाही आहे, धीर ठेवणारी आहे, असं आता सांत्वना करत असतो रविराज आणि तिला धीर देत असतो. पुढे आता रविराज म्हणतो, आणि तिची ही सगळी प्रगती बघून मला सगळं तिचा अभिमानच आहे. आणि आता सुमनसुद्धा मोटिवेट करत असते प्रतिमाला आणि म्हणते, हो ना वहिनी, तुम्ही परत आला होता तेव्हा तुमची काय अवस्था होती हे आठवा तुम्ही. आता प्रतिमाला सगळं आठवू लागतं की ती कशी घाबरत असते सगळ्यांना. आणि त्यानंतर सायलीने तिला धीर दिला असतो हळूहळू करून. आणि नंतर हळूहळू प्रतिमा सगळ्यात मिक्स झाली असते. आता पुढे सुमन म्हणते, आणि आता बघा ना, तुम्ही किती व्यवस्थित वागताय, किती व्यवस्थित बोलता, वावरता, आणि थोडंसंही चुकलं तर ठणकावून सांगतात सुद्धा. मग कधीतरी एखादी गोष्ट विसरला तर ती इतकं मनाला नका लावून घेऊ.
तर आता रविराजसुद्धा म्हणतो प्रतिमाला, हो ना, मग चल आता पटकन आपण डॉक्टरकडे जाऊन येऊ. हे बघ प्रतिमा, तुला स्वतःसाठी नाही पण आपल्या कुटुंबासाठी तरी खंबीर उभं राहायला हवं ना. तर आता प्रतिमा मान डोलावते आणि हो म्हणते. त्यानंतर आता रविराज आणि प्रतिमा तिथून आता डॉक्टरकडे जायला निघून जातात. तर आता हा नागराज विचार करू लागतो मनात. इकडे आता सीन शिफ्ट होतो. हे सगळे आता उपक्रम करत असतात बागेत. तिथे आता अस्मिता येते. तर आता अस्मिता सगळ्यांकडे बघू लागते आणि म्हणते, छान छान बागकाम करताय ना, ठीक आहे चालू द्या, हां येते मी. आणि आता अस्मिता तिथून पळ काढायचा प्रयत्न करत असते. तिला वाटत असतं की तिला सुद्धा हे करावं लागेल. तर आता अर्जुन म्हणतो, थांब थांब, आम्हाला भेटायला आली आहेस ना, मग चल तू पण काम करू लाग. तर आता अश्विन म्हणतो, आपलं बागकाम बघून ती घाबरली असणार आहे. आणि आता सगळेजण हसू लागतात. त्यानंतर आता अश्विन म्हणतो कल्पनाला की, मम्मा हिचं नाव आहे ना अस्मिताई नाही आळशीताई असायला हवं होतं. त्यानंतर आता प्रताप म्हणतो, तर आता ही अस्मिता म्हणते, अश्विन गप्प बस, मी कोणाला बिबरत नाही. हं ते काय ना, मी सासूबाईची औषध आणायला चालले होते, तर म्हटलं 5 मिनटं काय ते डोकवून पाहावं. तर आता तुम्ही सगळे बिझी होतात म्हणून मी निघाले होते, असं आता ती नाटकं करत सांगत असते. तर आता बघा पूर्णाजी म्हणतात की, अस्मिता तुझ्या सासूबाईचे डॉक्टर करंदीकर ना. अगं मग त्यांचा दवाखाना तर ST स्टँडच्या तिकडे आहे आणि तुझ्याकडून त्यांच्याकडे जायला आपलं घरमध्ये नाही लागत, मग तू कशी काय इथे. तर आता अस्मिता ततपप करू लागते आणि म्हणते, हां म्हणजे ते आता अर्जुन म्हणतो की, हां तू इथे नाश्ता करायला आली होतीस ना. तर त्यानंतर ही अस्मिता म्हणते की, नाही अजिबात नाही. आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की, हां मग आता आम्हाला काम करताना बघून तू मस्त पळ काढत होतीस. तर आता अस्मिता म्हणते, अर्जुन असं काही नाही आहे. मग आता अश्विन म्हणतो, बरं चल मग तू पण आम्हाला जॉईन हो अस्मिताई. आणि आता विमलला म्हणतो तो की, विमलताई हिला एक कुंडी द्या आणि माती आणून द्या. तर आता विमलसुद्धा हो म्हणते आणि मांडवला होते. पुढे आता अश्विन तिची मजा घेतो आणि म्हणतो, अस्मिताई तू पण एक भाजीची बी लावा मस्त. तर आता अस्मिता म्हणते, मी असलं काही नाही करणार आहे. तर सगळे तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात. तर अस्मिता म्हणते, म्हणजे आता अंगभर मेहनत नाही जमणार ना मला. तर बघा आता प्रताप म्हणतो अस्मिताला, अगं मग अंग मेहनत नको करूस, एक कुंडी घ्यायची, त्यात माती टाकायची आणि मग त्यात बिया लावायच्या, बस एवढंच करायचंय. तर आता अस्मिता म्हणते, काय डॅड तुम्ही पण आता या दोघांमध्ये सामील झालात. तर आता प्रताप हसू लागतो. तर आता अस्मिता म्हणते, तसंही मी नेल्स करून घेतले. तर आता अश्विन तिची परत मजा घेतो आणि म्हणतो, काय करून घेतलेस, नख. अगं पण आमची नख तर आपोआपच वाढतात बा. तर आता ही प्रिया म्हणते, अरे काय रे अश्विन, तिचं म्हणणं आहे की तिने हे मेनिक्युअर पेडिक्युअर करून घेतलंय. तर आता अस्मिता म्हणते, हो आणि अशा ब्युटी ट्रीटमेंट्सना ना खूप पैसे आणि वेळ लागतो. आणि बघत राहा प्रेक्षकांनो, इथून एक खूप मोठा आयडिया सुचतो सायलीला, जी आता पुढे अस्मिता म्हणणार आहे. अस्मिता म्हणते की, माझ्या सासूबाईंनी आहे ना एक खूप मोठ्या ब्युटी एजन्सीमधून एक मुलगी मागवली होती, तिने सगळं केलं आहे माझं, त्यामुळे आता त्याला भरपूर पैसे लागतात. आता सायलीला एक आयडिया सुचते आणि अस्मिता म्हणते, आता काहीही झालं तरी माझ्या नेल्सला मी काही होऊ देणार नाही आहे आता. तर आता बघा सायली लगेच म्हणते, सुचलं. तर आता सगळेजण दचकतात आणि सायलीकडे बघू लागतात. तर आता पूर्णाजी विचारतात, काय गं, आणि अर्जुनसुद्धा विचारतो की काय. तर आता सायली म्हणते, काही नाही, नाश्ता काय करायचा ते सुचलं. अस्मिता त्याला घावन आवडतात ना, म्हटलं घावणच करते. पण आता सायलीला एक नवीन आयडिया सुचली असते महिपतच्या घरात शिरण्यासाठी. आणि सायली आता ब्युटिशियन म्हणून त्यांच्या घरी शिरणार आहे आणि लॉकेट शोधणार आहे. तर बघा आता अस्मिता नाश्त्याचं नाव ऐकून लगेच म्हणते, मग चला चला हां आपण आज जाऊया. आणि आता ही प्रियासुद्धा म्हणते की, हो चालेल ना, हे घे अश्विन तू कर बाकीचं. आणि आता अश्विन प्रियाकडे बघूच लागतो. त्यानंतर आता अर्जुनच्या काहीतरी लक्षात आलेलं असतं की सायलीला काहीतरी वेगळं सुचलं. आणि आता अर्जुन सायलीकडे बघू लागतो. तर सायली आता खुणावते की मी नंतर सांगते म्हणून. त्यानंतर आता सगळं काही करून झालं असते आणि आता अर्जुन आणि सायली खोलीत येतात. तर अर्जुन म्हणतो सायलीला, ये बस आणि मला सगळं सांग आता. तर सायली म्हणते, काय सांगू. तर अर्जुन म्हणतो, ते गार्डनमध्ये मागाशी म्हणालीस ना सुचलं, मग आता काय सुचलं ते सांग. मला माहिती आहे तू मेन्यूबद्दल बोलत नव्हतीस, तर काय ते बोल पटकन. आता सायली म्हणते, तुम्हाला माझ्या मनातलं सगळंच कळतं ना. तर आता अर्जुन म्हणतो की, हो ते कळेलच, पण काय सुचलं ते सांग ना. तर सायली म्हणते, पटकन दार लावून आली. आणि सायली पटकन दार बंद करते आणि अर्जुन आता सगळं काही सांगू लागते. सायली म्हणते की, साक्षीकडे ते पेंडंटचा तुकडा आहे का, हे कसं शोधता येईल हे सुचलं मला. तर आता अर्जुन म्हणतो की कसं. आणि सायली आता सगळंच सांगू लागते की ती ब्युटिशियन म्हणून आता साक्षीच्या घरात शिरणार आहे आणि ते लॉकेट शोधणार आहे म्हणून. आणि आजचा भाग इथेच संपतो आणि उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, आता सायली साक्षीच्या घरी जाते आणि त्यानंतर आता ती नाटक करते की तिला पाणी हवं आहे म्हणून. आणि आता सगळं काही सायली शोधू लागते. तितक्यात आता तिला अर्जुनचा फोन येतो आणि आता ती सांगत असते अर्जुनला की मी तो अर्धा भाग शोधण्याचा प्रयत्न करते. तितक्यात तिथे आता साक्षी येते आणि तिच्या खांद्यावरती हात ठेवते. काय वाटतं प्रेक्षकांना तुम्हाला, सायली तिच्या प्लॅनमध्ये सक्सेसफुल होणार का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया उद्या एका नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद.